बिदर शहराला जसा दख्खनी राजकीय वारसा आहे तसा दख्खनच्या सुफी चळवळीलाही या शहराने आश्रय दिला. हजरत बंदा नवाज यांचे नातू हजरत अबुल फैज यांची दरगाह त्याची साक्ष आहे. हजरत बंदा नवाज त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात अनेक सुफी संत झाले. त्यांचे चिरंजीव अकबर हुसेनी आणि असगर हुसेनी यांनी सुफी चळवळीत मोठे योगदान दिले. त्यांच्यानंतर असगर हुसेनी यांचे चिरंजीव हजरत अबुल फैज यांनी बंदा नवाज यांच्या पाऊलखुणांवर चालत बिदर शहरात सुफी चळवळीचे केंद्र उभे केले. हजरत अबुल फैज यांचा जन्म इसवी सन 1409 मध्ये गुलबर्गा येथे झाला. अबुल फैज यांचे शिक्षण बंदा नवाज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. अबुल फैज यांनी वयाच्या 9व्या वर्षी कुराण मुखोद्गत केले. फारसी आणि अरबी साहित्याचा विशेष अभ्यासही त्यांनी पूर्ण केला. व्याकरणशास्त्राचे शिक्षणही त्यांनी घेतले होते. बंदा नवाज यांच्या निधनानंतर काही काळ आपल्या पित्याकडून शिक्षण घेतले. शिक्षणानंतर बंदा नवाज यांच्या खानकाहमध्येच ते व्याख्याने देत असत. याच काळात त्यांनी आपल्या पित्याकडून सुफी मताची बयत घेतली. त्यांच्या व्याख्यानात हजारो लोक सहभागी व्हायचे. त्यामुळे कमी कालावधीतच त्यांच्या शिष्यांची संख्या वाढली होती. सुलतान अलाउद्दीन वलीच्या काळात बहामनीची राजधानी गुलबर्ग्याहून बिदरला आणली. अहमद शाह वली प्रथम याच्या काळापर्यंत बहामनी सत्तेची राजधानी गुलबर्ग्याला होती. गुलबर्ग्यावरून तो एकदा बिदरला शिकारीला आला होता. त्यावेळेस अहमद शाह वली याला बिदर परिसर खूप आवडला. त्यामुळं त्यानं गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवण्याचा निर्णय घेतला. राजधानी हलवताना त्यानं मोहम्मद तुगलकासारखेच प्रयोग केले. राजधानीतील प्रत्येक व्यक्तीला गुलबर्ग्याहून बिदरला स्थायिक होण्याचं आमंत्रण देण्यात आलं. त्यामध्ये कवी होते, साहित्यिक होते, विद्वान होते आणि सुफी संतांचे कुटुंबीय देखील होते. बंदा नवाज यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी बिदरला राजधानीच्या ठिकाणी स्थायिक व्हावं अशी इच्छा अहमद शाह वलीची होती. पण बंदा नवाज यांच्या कुटुंबियांनी राजधानीसोबत बिदरला येण्यास नकार दिला. तेव्हा अहमद शाह वली स्वतः बंदा नवाज यांच्या कुटुंबियांना भेटायला गेला. त्यानं अबुल फैज जे बंदा नवाज यांचे नातू होते त्यांची भेट घेऊन त्यांना आपल्यासोबत येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. अबुल फैज यांना हे निमंत्रण टाळता आलं नाही. त्यामुळं अबुल फैज राजधानी बदलाच्या वेळेस गुलबर्ग्यावरून बिदरला स्थायिक झाल्याचं मानलं जातं. अबुल फैज बिदरला आल्यानंतर अनेक दख्खनी कवींनी त्यांच्या स्वागतासाठी कविता लिहिल्या होत्या. तर स्वतः अलाउद्दीननेही एक फारसी शेर त्यांच्या स्वागतासाठी लिहिला होता. त्यात तो म्हणतो, खुशा किस्मत व शान इब्ने मोहम्मद, दखन जेरे फरमान इब्ने मोहम्मद, अर्ज दिल फिदाए बंदा नवाजिम, जेर लवाए बंदाए नाजिम. बिदरमध्ये आल्यानंतर त्यांनी खानकाहाची स्थापना केली. खानकाहमध्येच लंगरखानाही सुरू केला होता. आपके पास लंगर का एहतमाम कसरत से हुआ करता था. अक्सर जो बयान किया जाता है कि ज़ोहराना और इशाइया आपका जो होता था वो लंगर के तौर पर ही मुस्तमल होता था. लंगर कसरत के साथ लंगर चला करता था. आपके मुरीदीन मुकामी जो बिदर के रहने वाले थे या और बैरून से भी जो लोग आपसे मुलाकात के लिए आते थे, बयान किया जाता है कि आप के खानखा में आने के बाद कोई जो है आपका तबरुक से फारिग हुए बगैर जो है वापस नहीं जाता था. तो बताया जाता है कि ज़ोहराना और इशाइया कसरत के साथ लंगर का एहतमाम होता था और बरोज़ जुमेरात और दूर दराज से भी जो लोग तशरीफ़ लाते थे, बैरून से भी जो लोग तशरीफ़ लाते थे, वो भी जो है आपके लंगर से सैराब होकर जाते थे. ये वो सरकार अबुल फैज़ रहमतुल्लाह अलैह की वो हमा जिहत अबकरी शख्सियत है कि आप आने वाले को रूह की ग़िज़ा भी अता करते थे और आप आने वाले को जिस्म की ग़िज़ा भी अता करते थे, ताकि आने वाला रूह की ग़िज़ा से भी मुस्तफ़ीद हो जाए और जिस्म की ग़िज़ा से भी मुस्तफ़ीद हो जाए. जहाँ पर रूह और जिस्म दोनों की ग़िज़ा दी जाती है उसी को बुज़ुर्गों के आस्ताने और बुज़ुर्गों की खानकाहें कही जाती है. खानकाहमध्ये एक हकीम खानाही होता.
हकीमखान्यात गरिबांवर मोफत उपचार केला जात. खानकाहामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन केले जात होते. अबुल फैज यांनी बिदरमध्ये आल्यानंतर महमूद गवान यांच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापनातही लक्ष घातले होते. बहामनी राजवटीच्या काळात बिदरमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवण्यात आले. यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प महमूद गवाननं राबवला होता. बगदादमधल्या बैतुल हिकमत या ज्ञानकेंद्राच्या धर्तीवर महमूद गवाननं बिदर शहरात एका विद्यापीठाची स्थापना केली होती. या विद्यापीठानं बैतुल हिकमतप्रमाणेच बिदरच्या विकासात योगदान द्यावं असं महमूद गवानला वाटत होतं. त्यामुळं त्यानं अनेक विद्वानांशी संपर्क साधला, त्यांची मदत घेतली आणि अबुल फैज हे बिदरला आल्यानंतर या विद्यापीठाच्या विकासासाठी त्यांची मदत घेण्यासाठी तो त्यांच्याकडे पोहोचला. अबुल फैज यांनी विद्यापीठामध्ये खगोलशास्त्र, वैद्यकीय शास्त्र अशा वेगवेगळ्या शाखा सुरू करण्यासंदर्भात महमूद गवानला मदत केली. बगदादपासून इराक, इराणपर्यंतचे विद्वान आणि अभ्यासक या विद्यापीठात यावे यासाठीही अबुल फैज हे प्रयत्नशील होते. अबुल फैज यांनी या विद्यापीठाच्या विकासात योगदान दिल्यामुळं महमूद गवाननं आपल्या मुलीचा निकाह अबुल फैज यांच्याशी करून दिला. एखादा सरकारी अधिकारी सक्ती करायला लागला की अबुल फैज हे त्याच्या वर्तनात बदल करण्यासाठी त्याला सूचना करत असत. आप यहाँ पर जो है आप जो तशरीफ लाए, यहाँ पर थोड़े दिन के बाद जो है इंतहाई अफरा तफरी का माहौल हो गया. हुकूमत जवाल पजीर थी. ख्वाजा उल साहब यहाँ पर हुकूमत भी कंट्रोल कर रहे, माशी सियासी लिहाज से, समाजी लिहाज से बहमनी सल्तनत का बागडोर ख्वाजा उल साहब के हाथ में था. उसके बाद ख्वाजा उल सरकार जो है कुछ वक्त के लिए गुलबर्गा भी गए और वहाँ की जो है सज्जादगी और तौलियत भी वहाँ संभाल के आए. उसके बाद यहाँ महमूद गवाह के और सलातीन बहमनी के बेहद इसरात पर फिर बिदर तशरीफ लाए. आखिरी सांस तक बिदर में रहे. ख्वाजा उल साहब के जो है बहुत ज़्यादा जो है उनके मलफूजात जो है बहुत हम लोग बहुत तलाश किए. मलफूजात हमको नहीं, तकरीबन 600 साल से जो है हम मलफूजात की तलाश में हैं. मलफूजात नहीं मिले हमको. सुए इत्तेफाक ये हुआ कि जो है कनाडा में एक टोरंटो एक मुकाम है, वहाँ पर एक यूनिवर्सिटी है मैगिल यूनिवर्सिटी, और मैगिल यूनिवर्सिटी में शोबा इस्लामियात में जो है ख्वाजा उल साहब के मलफूजात हमको दस्तियाब हुए. हम जो है वहाँ से कांटेक्ट करके, यूनिवर्सिटी से कांटेक्ट करके वो मलफूजात जो है मैगिल यूनिवर्सिटी से मंगा लिए हैं, बिदर मंगा लिए. अब वो जो है वो मखतूतात जो हैं उसको हम जो है हैदराबाद में जो है बहुत बड़े जो है मुतरजिम जो फारसी को जानने वाले हैं उनके ज़रिए हम उसका तर्जुमा करा रहे हैं. अबुल फैज यांनी सूफी चळवळ, इस्लाम, विधिशास्त्र या विषयांवर लिखाणही केले आहे. शवामिलुल जमल दर शमाली उल कमल हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय ठरला होता. हजरत अबुल फैज यांचे 26 जुलै 1474 रोजी निधन झाले.